नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असे बोंबील फ्राय करून दाखवणार आहे, थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये। तर त्यासाठी बघा, हे बोंबील घेतलेले आहेत, साफ करून घेतलेले आहेत एकदम। ह्याला काय करणार, एक चमचाभर लिंबाचा रस, तुम्ही जर लिंबाचा रस नसेल तर कोकम, आगळ वगैरे सुद्धा वापरू शकता। असं चांगलं लावून घ्यायचं, मस्त असं लावून घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, ह्याच्यामध्ये टाकणारे आलं, लसूण आणि हिरवी मिरची। नुसतं आलं आणि लसूण सुद्धा पेस्ट तुम्ही वापरू शकता। आता हे चांगलं लावून घेणार आहे, मस्त असं बघा लावून घेतलेलं आहे। आता हे फक्त 10 ते 15 मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे। बोंबीलसाठी बघा साहित्य बघा, ह्या चमच्याच्या मापाने 2 चमचे एकदम बारीक 0 नंबरचा रवा घेतलेला आहे आणि 3 ते 3.5 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तांदळाचं पीठ आणि रव्याचे ह्याचे सुद्धा खूप रेसिपी टाकलेले आहेत, अपलोड केलेले आहेत, पण तुम्ही एकदा असं सुद्धा करून बघा, खूप छान लागतं। ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ, मिरची पावडर आणि एकदम बारीक जिरे धने पावडर आहे। ही जर नाही टाकली तरी पण चालू शकतं। थोडीशी हळद। आता हे सगळं एकजीव करून घेते, मस्त असं बघा एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। आता अशा पद्धतीत बघा हे बोंबील पकडायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही साईडून चांगले लावून घ्यायचं। मस्त असं बघा मी लावून घेतलेलं आहे। असं चांगलं झाडून घ्यायचं त्याला लावल्यानंतर। पण तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियम, हा आहे जो मोठ्या बर्नेलचा असल्यामुळे मी तुम्हाला हमेशा सांगते, ह्याला गरमच तेल पाहिजे आणि मीडियम गॅसवर करायचं। बारीक गॅस असेल तर मग फास्ट गॅसवर, पण कडक तेल गरम पाहिजे। तर सोडून घेते आणि सोडताना पण हे लक्षात ठेवायचं, चांगलं झाडायचं आणि सोडायचं। आता हे दोनच मी पहिले फ्राय करून घेते चांगले, एकदम कुरकुरीत होतात। हे अशा पद्धतीत केले का नाही, कॉर्नफ्लॉवर लावून पलटी करून घेऊया आणि कडक फ्राय करायचं एकदम। आणि हे खूप वेळ राहतात असे कडक ते कडक, मस्त असे फ्राय करूया। तेल चांगलं कडक गरम असलं का नाही, एक 5 ते 7 मिनिट लागतात बघायला फ्राय करायला। एकदम असे गोल्डन कलरवर चांगले फ्राय करायचे। आणि हे जे तुम्हाला मी दाखवते ना, हे बोंबील जे फ्राय करून अशा पद्धतीत, ती तुम्ही स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता। आणि खूप वेळ हे असे कडक ते कडकच राहतात, सॉफ्ट होत नाहीत। किती मस्त कलर आलाय बघा, एकदम कुरकुरीत। आणि काढताना सुद्धा काय करायचं माहिती का, अशी एखादी चाळण घ्यायची, जे वाटलं तर टिश्यू पेपर घ्यायचा, ह्याला तेल बिलकुल राहत नाही बघा, असं नितळून घ्यायचं। एकदम कडक, हे बघा एकदम कडक आणि एकदम कुरकुरीत राहिलेले मी अशा पद्धतीत करून घेते, मस्त एकदम होतात। एकदा अशा पद्धतीत करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।